सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता या मेळाव्यात एसएससी, एचएससी, पदवीधर, ITI, डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 29 जानेवारी रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेत्ता ग्लोबल फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन रबाले कार्यालयाच्या प्रांगणात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त संध्या साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवी मुंबई विभागाचे CGATचे अतिरिक्त आयुक्त विशाल जारुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. TBIAच्या वतीने महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जॉब फेअरमध्ये अप्रत्यक्ष 380 आणि प्रत्यक्षरित्या 100हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवी मुंबई, ठाणे, रायगडसह शेजारील इतर भागातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या माध्यमातून शेकडो युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशा दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाईल असे आवाहन मेत्ता ग्लोबल फाउंडेशन यांनी केले. ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशन हे पुष्कळशे प्रकल्प राबवतात इंडस्ट्रीसाठी, पण आम्ही हे बघतो की आजकाल जास्त अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे आणि टेक्निकल जी हँड्स आहेत म्हणजे स्किल्ड लेबर्स आपण म्हणू तर ह्याची कंपनीमध्ये फार कमतरता भासते आणि बेसिकली एक ऑर्गनाइज्ड वेमध्ये जर आपल्याला काही मुलांना आपल्याला काही टेक्निकल हँड्सना आपल्याला जर इंडस्ट्रीमध्ये घ्यायचं आहे, त्यांना ऑपॉर्च्युनिटी द्यायची आहे, त्याच्या माध्यमातून आपण काय विचार केला की आपण एक असा एक मेळावा जे जॉब देण्यासाठी हा आपण करू. हे आज जो फेअर आहे इकडे जॉब फेअर आहे ह्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त इंडस्ट्रीजनी सहभाग घेतलेला आहे आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की आता तरी एक 400-500 मुलं आलेली आहेत, पण संध्याकाळपर्यंत 1000 मुलं येतील आणि या इंडस्ट्रीज आहेत ते त्यांना ऑपॉर्च्युनिटी देतील कारण आपण बघतो एम्प्लॉयमेंट दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तर ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशननी मेटा ग्लोबल फाउंडेशन आणि नॅशनल बिल्डर डॉक्टर बाबासाहेब विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त प्रकल्पाने बेसिकली आपण एक हा जो जॉब फेअर आयोजित केलेला आहे आणि मला पुरेपूर खात्री आहे की ह्याच्यात जास्तीत जास्त मुलं सहभाग घेतील आणि त्याचा फायदा घेतील. नमस्ते. आजचा जो रोजगार मेळावा इथं ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशनमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर त्या रोजगार मेळाव्यासाठी खूप साऱ्या कंपन्या इथं उपस्थित आहेत, तसेच शासनाचे वेगवेगळे महामंडळ उपस्थित आहेत. तर माझं सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांना असं आव्हान आहे की आपण ह्या संधीचा योग्य तो पुरेपूर फायदा घ्यावा आणि शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे. तर जास्तीत जास्त युवकांनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. आयोजित केलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि जितकेही लोकांनी इथे सहकार्य केलेलं आहे हा एक चांगला प्रयोग आपल्याला म्हणता येईल. कारण की स्किल गॅप जे आहे आपल्याकडे जे एम्प्लॉयमेंटसाठी ती कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरेचसे कॅन्डिडेट्स इथे आलेले आहेत, तर मी त्यांना सर्वांना माझे मनापासून आभार आणि ठाणे बेलापूर असोसिएशनने जो हा उपक्रम राबवलेला आहे त्यांचे पुन्हा मनापासून आभार आणि असे कार्यक्रम भविष्यातही घडत राहो हीच अपेक्षा आहे. थँक्यू. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील, रबाले, MIDC, आवाज महाराष्ट्राचा.
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.